तुम्ही जर तुमच्या मुलांना मोबाईल फोन देत असाल तर ही बातमी नक्की पहा। यामध्ये पैसा तर गेलाच आहे, पण महत्त्वाचं म्हणजे या मुलाचा जीव गेलेला आहे। 13 वर्षीय यशने फ्री फायर नावाचा जो गेम आहे, या ऑनलाईन गेममध्ये तो अडकला होता आणि अडकल्यामुळे त्याने पुढे काय केलं आणि त्याचा जीव कसा गेला ते पहा। या गेममध्ये त्याने घर बांधण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्यांचे शेत जे होते ते शेत विकून बँकेत जमा केलेले 14 लाख रुपये त्याने गमावले होते। त्यामुळे तो घाबरला होता। कुटुंबातील सदस्यांच्या भीतीमुळे त्याने थेट आपली जीवनयात्रा संपवली। मोहनलालगंज या गावात हा सगळा प्रकार घडला। सुरेश यांचा मुलगा यश हा 6वीत शिकत होता। सुरेश हे सोमवारी पैसे काढण्यासाठी बँकेत गेले होते। तिथे त्यांना खात्यात काहीच पैसे नसल्याचे कळाले। त्यामुळे खात्यातून पैसे गायब झाल्याची तक्रार बँक व्यवस्थापकाकडे केल्यानंतर ते घरी परतले। सुरेश घरी आले आणि त्यांनी सर्व प्रकार त्यांच्या कुटुंबियाला सांगितला। यश त्यावेळी घरीच होता। वडिलांना खात्यातून पैसे गायब झाल्याचे कळताच तो त्याची बॅग घेऊन अभ्यासाच्या बहाण्याने टेरेसवरील खोलीत गेला। पैसे गेल्याच्या भीतीने घरातील ओरडतील म्हणून भीतीने त्याने खोलीतच आपली जीवनयात्रा संपवली। रात्री यशची बहीण वरच्या खोलीत गेली तेव्हा यश तिला फाशीवर लटकलेला दिसला। बहिणीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून कुटुंबातील सगळे लोक टेरेसवर पोहोचले आणि त्यांनी यशला खाली उतरून रुग्णालयात नेले। मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेला आहे। यशला अभ्यासादरम्यान मोबाईलवर गेम खेळण्यापासून अनेक वेळा रोखण्यात आले होते। क्लासेसच्या शिक्षकानेही त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण तो गेमचे व्यसन सोडू शकला नाही। शेवटी या व्यसनाने त्याचा जीव घेतलेला आहे।